आपलं स्वागत आहे। आज त्या गावात आहे पर नांदेड ते जालना जे समृद्धी महामार्ग जात आहे त्या समृद्धी महामार्गाला आलापूर पांढरी या गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे आणि त्यांनी आपल्या शेतीसमोर व काय दुकानांसमोर माझ्या मागे जसे बघू शकता तसे पाट्या लावण्यात आलेले आहे की जालना ते नांदेड समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज साठी अधिकारी व पोलीस प्रशासनाने जमीन मोजण्यासाठी येऊ नये या अशी ठाम भूमिका घेत आलापूर पांढरी गट 48 व 51 पाट्या लावल्या आहेत। त्यांची ठाम भूमिका काय आहे, त्यांनी नेमकी ही भूमिका का घेतलेली आहे हे आपण शेतकऱ्यांशी या समृद्धी महामार्ग जो जालना नांदेड आहे त्याला विरोध दर्शविला आहे, काय सांगाल? आम्ही 2021 साली जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं नोटिफिकेशन निघालं, त्याच्यासाठी जमीन शासनाने अधिग्रहण केली। आम्ही पण त्याच्यासाठी आम्ही सहकार्य केलं। विकासाचा मुद्दा आहे, कुठंतरी आपलाही विकास अनुशेष भरून काढण्यासाठी जे प्रकल्प शासन हातात धरलाय त्याला कुठं सहकार्य केलं पाहिजे। या भावनेतून आम्ही सर्व शेतकऱ्यांना जमीन शासनाला त्या भावामध्ये दिल्या, पण कवडीमोल भावामध्ये दिल्या, कुठेही विचार नाही केला। पण आता आमच्या जमिनी 222 नॅशनल हायवे लगत जवळजवळ 1.5 कोटी रुपये एकरच्या दराप्रमाणे विक्री होतात खाजगी रेटमध्ये, आणि शासन आम्हाला देते रेडी रेकनरचा हिशोब जर काढला तर 2.5 लाख रुपये एकर प्रमाणे, त्याचे 5 पट जर धरले तर 12.5 लाख रुपये। शासन दिशाभूल असं करते, सांगते 5 पट पण बेस किंमत काढते 2.5 लाख। इथं मोठी तफावत झाली, आमच्या भरपूर चुका झाल्या। वेळोवेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली, बऱ्याच ठिकाणी आमच्याकडून भूलतापा झाल्या। या सर्व गोष्टी आमच्या निदर्शनास आल्यानंतर वेळ निघून गेली होती, ही गोष्ट आमच्या लक्षात उशिरा आली। परंतु शासनानं नवीन इंटरचेंज साठी वाढीव जमीन घेण्याचं नोटिफिकेशन 11 मे 2026 रोजी पारित केला। त्या अनुषंगानं आम्ही विरोध करण्याचं दर्शवलं। आम्ही शेतकऱ्याला जेव्हा माहिती दिली, जेव्हा माहिती मिळाली, आम्ही एक बैठक घेण्याचा विचार केला सर्व शेतकऱ्याचा गावातून। तर बैठक घेण्यापेक्षा शेतकऱ्याचा रोष इतका मोठ्या प्रमाणात होता की बैठकीचं स्वरूप एक वेगळंच रुद्ररूप शेतकऱ्याचं बघण्यासाठी आम्हाला सगळ्या शेतकऱ्या एकमेकांचं बघण्यात आलं। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन देणार नाही असा सगळ्यांनी ठाम निर्णय घेतला। आमची जमीन आज जर विचार केला तर सुजलाम सुफलाम, आमच्या जमिनीला 60 फूट ते 70 फुटावर पाणी लागते। आमच्या जमिनीला रहाटीसारखा बंधारा आहे। आमच्या जमिनीमध्ये ऊस, कापूस, सोयाबीन, हळदीसारखे पिकं येतात। आम्हाला शासनाला आमची जमीन देण्यासाठी वाटेल ते आंदोलन, वाटेल ते विरोध, वाटेल तितका रोष व्यक्त करायसाठी आम्ही सर्व शेतकरी एकजुटीनं उभे राहणार आहेत। आणि प्रशासनाला एक विरोध म्हणून सूचना देण्यासाठी आम्ही असे आमच्या प्रत्येक शेतकऱ्या जेवढे सरकारनं आमचे गट त्या नोटिफिकेशन मध्ये जाहीर केलेत, तेवढ्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक शेतामध्ये आपल्या शेतामध्ये अशा प्रकारची शासनाला विरोध म्हणून पूर्वसूचना म्हणून असा फलक लावले। आज आम्ही जवळजवळ 20 ते 25 फलक आज या ठिकाणी लावलेले आहेत। राहिलेले शेतकऱ्याचे फलक हे 2 दिवसात लागतील। आम्ही हा विरोध शेवटच्या श्वासापर्यंत शासनाला करणार आहेत। आम्ही आमच्या जमिनी शासनाला कोणत्याही भावात देणार नाही। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो।